हॅलो स्टुडंट, डिफरन्शिएशन या चॅप्टर मधला आपण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा जो डेरिव्हेटिव्ह फॉर्म आहे तो कसा कॅल्क्युलेट करायचा किंवा त्याच्याशी रिलेटेड कुठले फॉर्म्युलेज आहेत हे आजच्या तासाला आपण बघणार आहोत. इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले डेरिव्हेटिव्ह साठीचे मी या अगोदरच्या पण तासाला जेव्हा आपण सर्व फॉर्म्युल्यांचा सेट बघितला होता त्या तासाला सुद्धा आपण ते फॉर्म्युले बघितले होते. पण ते फॉर्म्युले जसेच्या तसे फार कमी ठिकाणी यूज होतात. आपल्याला त्यांचं व्हर्जन जे आहे ते मॉडिफाईड व्हर्जन कंपोजिट फंक्शनच्या फॉर्म मध्ये प्लस अजून काही फॉर्म्युलेज आहेत रिलेटेड टू इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री, ते सगळे फॉर्म्युले आता आपण बघणार आहोत. आणि मग पुढच्या तासाला त्याच्याशी रिलेटेड जे काही पुढची कन्सेप्ट आहे किंवा पुढचे फॉर्म आहे त्याचा, कारण 5 वेगवेगळे फॉर्म्स आहेत इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीचे, ते जे वेगळे फॉर्म्स आहेत ते पुढच्या तासाला बघूया. आज फक्त आपण त्याच्याशी रिलेटेड सर्व फॉर्म्युले व्यवस्थित बघणार आहोत. हे फॉर्म्युले पाठ पण करायचे, लिहून पण काढायचे आणि लक्षात कायमस्वरूपी ठेवायचे. त्याचे फॉर्म जे आहेत ते लक्षात कसे ठेवायचे हेही मी तुम्हाला सांगेल, त्यावेळेस ते आपण लक्षात घेऊया. बेसिकली आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा जो साईनचा फॉर्म्युला बघितला होता तो कसा होता, डी बाय डी एक्स ऑफ साइन इनवर्स एक्स. त्याची जी व्हॅल्यू येत होती ती व्हॅल्यू होती 1/√(1 - x²). हा बेसिक आपण फॉर्म्युला या अगोदरच्या लेक्चर मध्ये बघितलेला आहे, जिथे फॉर्म्युल्यांचा सेट तुम्ही लिहून घेतलेला असेल त्याच्यामध्ये. सिमिलर वेनी डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स एक्स, सेम फॉर्म्युला आहे, फक्त फरक कसा आहे, साईनचा जो इन्व्हर्सचा फॉर्म्युला आहे तो पॉझिटिव्ह आहे आणि कॉस इन्व्हर्सचा फॉर्म्युला आहे तो मायनसच्या फॉर्म मध्ये. तसंच टॅन इन्व्हर्स एक्सचा आपण फॉर्म्युला बघितला होता 1/1 + x². प्लस असल्यामुळे ही टर्म उलटी सुलटी लिहिली तरी चालते आणि व्हॅल्यू जी आहे ती कॉन्स्टंटची अगोदर आणि व्हेरिएबलची नंतर अशी जरी लिहिली तरी चालेल. याच्यामध्ये उलट सुलट चालेल, रूट मध्ये ही टर्म नाही हे लक्षात घ्यायचं. नेक्स्ट टर्म आहे कॉटचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट इनवर्स एक्स विच इज -1/1 + x². आणि आपण पाचवी जी टर्म बघितली ती डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इनवर्स एक्स, टर्म येते 1/x², आणि इथे टर्म येते x² - 1, x² - 1 हे लक्षात घ्यायचं. इथे 1 - x² आहे, ही टर्म नीट ऑब्झर्व करायची. नेक्स्ट टर्म आहे कोसेक इनवर्स एक्स इज इक्वल टू, सेम व्हॅल्यू असते, फक्त साइन जी आहे ती मायनसच्या फॉर्म मध्ये ही टर्म इंडिकेट केली. हे सहाही फॉर्म्युले या अगोदर आपण बघितलेले आहे, जे बेसिकली आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ह्याच्यामध्ये हा जो एक्स आहे तो सिंगल दिसतोय आपल्याला. आता तोच जर कंपोजिट फंक्शनच्या फॉर्म मध्ये असेल तर सेम फॉर्म्युले आपण कंपोजिट साठी लक्षात घ्यायचे. कंपोजिट मध्ये आपण काय करतो, फंक्शन मध्ये फंक्शन मध्ये फंक्शन मध्ये फंक्शन असं वेगवेगळे फंक्शन जरी असले तरी 1 by 1 आपण त्या टर्मचे डेरिव्हेटिव्ह जे आहे ते कन्सिडर करत नेतो. सिमिलर वेनी इन जनरल एखादी इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीची व्हॅल्यू जर कंपोजिट फंक्शनच्या फॉर्म मध्ये असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा कॅल्क्युलेट करायचा, तर बेस लक्षात आला असेल ना कंपोजिट फंक्शनचा, तर हेही लक्षात येईल. आपली जी बेसिक टर्म आहे ती कशी येणार, साइन इनवर्स ऑफ फंक्शन. ह्याच्यामध्ये किती पण फंक्शन असू दे, पण बेसिक आपण घेऊया एकच फंक्शनच्या फॉर्म मध्ये विच इज f(x). इथे मात्र कशी टर्म आली आहे, एक्सची जर व्हॅल्यू साइन इनवर्सची असेल तर या फॉर्म मध्ये, याच्या ठिकाणी मी फंक्शन लिहिते, याचा अर्थ एक्सच्या ठिकाणी मला फंक्शन लिहायचंय आणि त्याच पद्धतीने फॉर्म्युला तयार होईल 1/√(1 - जिथे एक्स लिहिलंय तिथे फंक्शन स्क्वेअर इंटू कंपोजिट साठी आपण काय करतो, डेरिव्हेटिव्ह घेतो फंक्शनचा, सो इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. हीच टर्म लिहायची कशी, तर आपल्याला ही अशी ही लिहिता येते f'(x) अपॉन (√(1 - f(x) ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये सुद्धा ही टर्म लिहिता येते. त्यामुळे पुढचे जे फॉर्म्युलेज आहेत त्या पुढच्या फॉर्म्युल्यामध्ये हा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो डेरिव्हेटिव्ह मी न्यूमरेटरच्या ठिकाणी लिहिन, डिनॉमिनेटरची व्हॅल्यू आपली
या बेसिक फॉर्म्युलांवरून येते तशाच पद्धतीने ते फॉर्म्युले लिहित जायचे. फॉर एक्झाम्पल नेक्स्ट फॉर्म्युला कसा येईल मग, कॉस इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स. व्हॅल्यू सेम आहे, फक्त फरक काय -1 आहे. आणि 1च्या ठिकाणी मी मगाशी सांगितलं की मी डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन या पद्धतीने लिहिन. अपॉन डिनॉमिनेटर काय येईल 1 मायनस एफ ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. सेम फॉर्म्युला आहे, हाच फॉर्म्युला इथे आलाय, फक्त फरक कसा आहे तो पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह आहे आणि डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला इथे दिसतो, आपल्याला न्यूमरेटरच्या फॉर्म मध्ये तो दिसतो. प्रत्यक्ष जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तेव्हा डेरिव्हेटिव्ह इकडेच लिहिणार आहोत साईडला, जसं हे लिहिलंय ना त्याच पद्धतीने. पण सिम्प्लिफिकेशन झाल्यानंतर जी व्हॅल्यू आहे ती नंतर आपण न्यूमरेटरला शिफ्ट करणार आहोत. त्याच पद्धतीने हे सगळे फॉर्म्युलेज आपल्याला रिराईट करता येतात. टॅन इनवर्स ऑफ फंक्शन लिहिता कसं येईल मग 1 अपॉन किंवा फंक्शन डेरिव्हेटिव्ह हा आपण नंतर लिहूया, असं पण लिहिलं तरी चालेल. 1 अपॉन आपली टर्म काय ते 1 प्लस फंक्शन स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, तो इथे लिहायचं इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन इज दिस एफ डॅश एक्स. सिमिलर वेनी कॉटसी इनव्हर्स व्हॅल्यू येईल एफ ऑफ एक्स साठी, कंपोजिट फंक्शन साठी टर्म येईल मायनस एफ डॅश एक्स अपॉन 1 प्लस एफ ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. नेक्स्ट टर्म सेक इनवर्स एफ ऑफ एक्स विच इज 1 अपॉन सेकची जशी व्हॅल्यू आहे त्याच पद्धतीने 1 अपॉन इथे येईल आता फंक्शन इंटू स्क्वेअर रूट ऑफ फंक्शन स्क्वेअर मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. जो डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन आहे तो आता मी न्यूमरेटरला लिहिते, डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन अपॉन एफ ऑफ एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ एफ ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर -1. हे लक्षात आले असतील ना फॉर्म्युले, हे ऑटोमॅटिक लक्षात येतात. इवन लॉजिक जर लावायचं झालं तर आपल्याला माहितीये ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह जर ह्या येत असेल तर हा फंक्शन परत लक्षात घ्यायचा. आणि एक्सचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स सिंगल एक्स इज 1, तो आपण इथे लिहितो. ऍक्च्युली ह्याला सगळ्याला 1 ने मल्टिप्लाय केलेला आहे, पण 1 लिहिला काय नाही लिहिला काय, सारखाच असतो मल्टिप्लिकेशनचा, मात्र कंपोजिट मध्ये आपल्याला तो लिहावा लागतो. एफ डॅशच्या फॉर्म मध्ये तो इंडिकेट केलेला आहे, हे लक्षात घ्यायचं आणि त्याच पद्धतीने ज्या टर्म्स आहेत त्या लिहित जायच्या. नेक्स्ट टर्म कशी येईल मग कोसेक साठी, कोसेक इनवर्स फंक्शन इज मायनस एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ एफ ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर -1. हे झाले सर्व टर्म जे आहेत ते बेसिक इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले. याच्यामध्ये हे जर लक्षात आले असतील तर ह्याच्यावरूनच हे लिहिलेले जे आहेत कंपोजिट फंक्शनचे फॉर्म्युले. आणि ह्या दोन फॉर्म्युल्यांचा यूज करून काही प्रॉब्लेम्स आपल्याला डायरेक्टली जे आहेत ते सॉल्व्ह करायचे. अजून काही फॉर्म्युलेज आहेत इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे, ते आता आपण बघणार आहोत. काही कन्सेप्ट आहेत की इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री मध्ये जर ट्रिग्नोमेट्री सुद्धा इन्क्लूड झाली तर व्हॅल्यू कशी घ्यायची. सो इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीचा पुस्तकात एक टेबलर फॉर्म दिलेला आहे बघा, तर टेबल जसाच्या तसा पाठ केला किंवा लिहून काढला ना तरी चालेल. आता आपण काय बघणार आहोत, फंक्शन मध्ये फंक्शन जसं ते कंपोजिट फंक्शनचा फॉर्म आहे त्याच्यामध्ये जर ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यू असेल तर फॉर एक्झाम्पल साइन इनव्हर्स ऑफ साइन ऑफ, इथे एक्स लिहिते, अँगल कुठलाही असू शकतो, थिटाने इंडिकेट असेल किंवा वेगळा व्हेरिएबल सुद्धा यूज केलेला असेल, तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री आणि ट्रिग्नोमेट्री एकमेकांना कॅन्सल होते आणि ह्या टर्मचा आन्सर पहिल्यांदा येतं एक्स. हे त्याचं सिम्प्लिफिकेशन झालं. आणि मग ह्या एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे किंवा ह्या टर्मची जी व्हॅल्यू असेल, आता इथे मी एक्स दाखवला, इथे वेगळं फंक्शन असेल तरीही त्या फंक्शनची व्हॅल्यूचा डेरिव्हेटिव्ह नंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. हे लक्षात घ्यायचं की नेहमी इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री आणि ट्रिग्नोमेट्री सेम असेल. आणि ही टर्म अशी जरी असली साइन ऑफ साइन इन्व्हर्स एक्स, फरक काय बघितलं ना की इथे व्हॅल्यू इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीची बाहेर आहे, ब्रॅकेटच्या बाहेर आहे, इथे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री आतमध्ये आहे.
ह्याच्यामध्ये सुद्धा ट्रिग्नोमेट्री आणि इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री कॅन्सल होते आणि टर्म येते एक्स. असं कुठलीही टर्म साईनची असू दे, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक कुठलीही टर्म असली तरी शेजारी जर व्हॅल्यू इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री आणि ट्रिग्नोमेट्री अशा सेम व्हॅल्यू जर शेजारी शेजारी असेल तर त्या दोन्ही टर्म एकमेकांना कॅन्सल होतात आणि उरतो तो फक्त अँगल. जो काही अँगल असेल तोच राहतो आणि मग त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला कॅल्क्युलेट नंतर करावा लागतो. ते सिम्प्लिफिकेशन हे जे आहे ते अगोदर करून घ्यावं लागतं. नेक्स्ट टर्म आपण बघूयात ह्याच्यातले. कॉस इन्व्हर्स ऑफ कॉस ऑफ एक्स असेल तरी आन्सर येईल एक्स. तसंच व्हॅल्यू टॅन इन्व्हर्स ऑफ टॅन ऑफ एक्स असेल तरी व्हॅल्यू येईल एक्स. कॉट इन्व्हर्स ऑफ कॉट ऑफ एक्स असेल तरी व्हॅल्यू येईल एक्स. आणि सेक इन्व्हर्स ऑफ सेक ऑफ एक्स असेल तरीही व्हॅल्यू येईल एक्स. कोसेक इन्व्हर्स ऑफ कोसेक ऑफ एक्स असं जरी असेल तरी व्हॅल्यू येईल एक्स. इन्व्हर्स आणि ट्रिग्नोमेट्री एकमेकांच्या शेजारी उलटे जरी असले म्हणजे असे जरी असले तरी त्या टर्म्स एकमेकांना कॅन्सल होईल आणि जो काही अँगल राहील तोच आपला आन्सर असेल. ह्या आन्सरचा नंतर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह फॉर्म जो आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. ह्या बेसिक फॉर्म्युल्याला लक्षात घ्यायचं. हे सिम्प्लिफिकेशन आपल्याला यूज करून बरेच प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह करायचे. ह्याच्या व्यतिरिक्त जर एखादी टर्म अशी असेल की व्हॅल्यू जी आहे ती नेहमीच काही सेम येणार नाही, म्हणजे आतली टर्म बाहेरची टर्म ही नेहमीच काही अशी सेम नसते. काही वेळेस ती अपोजिट फॉर्म मध्ये असते. जे जर साइन इन्व्हर्स इथे असेल तर इथे कॉसची टर्म असू शकते. पण कॉम्बिनेशन नेहमीच असं असेल साइन कॉस, टॅन कॉट, सेक कोसेक असं जेव्हा कॉम्बिनेशन असेल. आता टर्म बघा कशी की व्हॅल्यू असेल साइन इन्व्हर्स ऑफ कॉस ऑफ, आता मी अँगल मुद्दामून लिहिते थिटा, अदरवाईज एक्स लिहिला तरी चालतो, फक्त बदल लक्षात यावा म्हणून मी तो थिटाने इंडिकेट करते. या केसमध्ये तुम्हाला कंपल्सरी जी व्हॅल्यू आतमध्ये दिलेली आहे तिला त्याच्या फॉर्मच्या अलाइड अँगल मध्ये चेंज करून घ्यायची आणि नंतर ती यूज करायची. मग अलाइड अँगलची कन्सेप्ट आपण मागच्या वर्षी 11वीत बघितली. आपल्याला माहिती आहे रेशो चेंज होतो π/2 ला आणि 3π/2 ला रेशो चेंज होतो. रेशो ऍज इट इज राहतो 0 ला आणि 2π ला. रेशो ऍज इट इज राहतो. सॉरी इथे 90 लिहायला पाहिजे, इथे 0 2π इथे पाय. सो पायला आणि 2π ला रेशो ऍज इट इज राहतो किंवा 0 ला सुद्धा रेशो ऍज इट इजच राहील. हे आपण मागच्या वर्षी बघितलं होतं. आणि प्रत्येक क्वाड्रंट वाईज प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यू कशी चेंज होते हे सुद्धा आपण बघितलं होतं. क्वाड्रंट लिहिण्याच्या हे जर त्यावेळेस नसेल समजलं तर आता मी थोडक्यात पटकन सांगते, तुम्ही लक्षात घ्या की क्वाड्रंट लिहिण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या प्रत्येक क्वाड्रंट लिहिण्याच्या 2 वेळी आपण ते क्वाड्रंट लिहू शकतो. स्टार्टिंग कुठं होतं, इथे होतं, हा 0 आहे. नंतर हा π/2 म्हणजे 90 डिग्री, परत हा येतो 180 म्हणजेच पाय, परत इथे येतो 270 म्हणजेच 3π/2, परत इथे कन्वर्ट झाला अँगल की होतो 2π. म्हणून प्रत्येक रेशो लिहिण्याची प्रत्येक क्वाड्रंट लिहिण्याची 2 मेथड आहे. इथून जर पहिले स्टार्ट करायचं झालं तर 0 प्लस आणि 0 प्लस अँगल इज थिटा. 0 प्लस थिटा व्हॅल्यू किती मिळणार आहे आपल्याला थिटा. म्हणजे पहिला क्वाड्रंट आपण कसा लिहू शकतो ऍज इट इज, जो अँगल असेल थिटाच्या फॉर्म मध्ये, जो 90 पेक्षा लहान असेल त्याला डायरेक्ट आपण लिहू शकतो. परत इथून सुद्धा मला फर्स्ट क्वाड्रंट लिहिता येतो. हा π/2 पेक्षा लहान आहे, π/2 पेक्षा तो अँगल लहान आहे म्हणून π/2 मायनस थिटाच्या फॉर्म मध्ये हा पहिला क्वाड्रंट जो आहे तो आपण लिहू शकतो. सिमिलर वेनी सेकंड क्वाड्रंट कसा लिहू शकतो आपण π/2 प्लस थिटा, π/2 शी जर कंपॅरिझन केलं तर, आणि इथे कंपॅरिझन केलं तर पाय मायनस थिटाच्या फॉर्म मध्ये ही टर्म आपण इंडिकेट करू शकतो. परत थर्ड क्वाड्रंट जो आहे तो लिहिण्याची 2 मेथड. एक तर पायशी कंपॅरिझन केलं तर ती टर्म कशी होईल पाय प्लस थिटा, पाय पेक्षा जास्त आहे, पाय प्लस थिटा, आणि इकडून कंपॅरिझन केलं आपण तर 3π/2 मायनस थिटा. असं 2 पद्धतीने आपण हा थर्ड क्वाड्रंट जो आहे तो इंडिकेट करू शकतो.
सिमिलर वेनी फोर्थ क्वाड्रंट कसा इंडिकेट करू शकतो, याच्यापेक्षा मोठा म्हणजे 3π/2 प्लस थिटा या फॉर्म मध्ये ही टर्म इंडिकेट होईल, किंवा 2π मायनस थिटा असं सुद्धा त्याचं इंडिकेशन होईल. आता मी हे किंवा म्हणते म्हणजे ऑर असा त्याचा अर्थ होतो. आयदर तुम्ही ही टर्म यूज करा किंवा ही टर्म यूज करा, आन्सर त्याचं एकच येणार आहे असा त्याचा अर्थ होतो. सिमिलर वेनी हे किंवा हे यूज करा, आन्सर त्याचं एकच येईल. हे किंवा हे यूज करा, आन्सर त्याचं एकच येईल. हे किंवा हे यूज करा, आन्सर एकच येईल. मग यूज काय करायचं आणि कसं करायचं हे आपल्यावर आहे. आपल्याला 2 चॉईस आहे आणि त्या 2 चॉईस पैकी कुठली चॉईस आपल्याला बेटर वाटते आणि कुठल्या चॉईसने आपल्याला पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे हे आपल्यावर असतं. हे कळणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक टर्मला 2 चॉईस आहे आणि त्या चॉईसनुसार जर मला आता इथे साइन इन्व्हर्सची टर्म आहे, आतमध्ये व्हॅल्यू फक्त साइनची असेल तरच मला हा रूल यूज करता येईल, अदरवाईज हा रूल मला यूज करता येणार नाही. म्हणून त्याच्यासाठी मी काय करणार की हा अलाइड अँगलची यूज करणार. आणि आपल्याला हे पण माहितीये ऍड शुगर टू कॉफी ऑल पॉझिटिव्ह, साइन पॉझिटिव्ह, टॅन पॉझिटिव्ह अँड कॉस पॉझिटिव्ह, हे जे बेसिक आहे ते पण लक्षात ठेवायचं त्याच वेळेस. आणि मग व्हॅल्यू जी आहे ती नेहमी लक्षात ठेवायची. आपल्याला रेशो कॉस नकोय, कॉसचा रेशो कसा झाला पाहिजे, साइन झाला पाहिजे. आपल्याला माहिती आहे दुसरी गोष्ट की क्वाड्रंट वाईज रेशो चेंज होतो, म्हणजे एका क्वाड्रंट मधून दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये जाताना रेशो कसा होणार, चेंज होणार. साइनचा रेशो इकडून इकडे जाताना कॉस होतो, परत इथे इकडे येताना तो साइन होईल, परत इकडून इकडे जाताना तो कॉस होतो, परत इकडून इकडे जाताना तो साइन होतो. सिमिलर वेनी टॅनचा रेशो कॉट होईल, कॉटचा रेशो परत टॅन होईल. सिमिलर वेनी सेकचा कोसेक होईल, कोसेकचा परत सेकच्या फॉर्म मध्ये. हे जे आहे ते आपण मागच्या वर्षी अलाइड अँगल या कन्सेप्ट मध्ये बघितलं होतं, त्याचा यूज करून ही जी टर्म आहे ती आता आपल्याला चेंज करायची. इथे रेशो नकोय हा, ह्याच्याऐवजी काय पाहिजे आपल्याला, साइनचा रेशो पाहिजे, जेणेकरून हे जे फॉर्म्युलेज आहेत हे फॉर्म्युलेज आपल्याला यूज करता येईल. म्हणून रेशो जर साइनचा पाहिजे याचा अर्थ आपण रेशो चेंज केलाय. कॉसच्या ऐवजी आपण काय लिहितोय, साइन. आणि रेशो चेंज कधी होतं हे आपल्याला माहिती आहे, π/2 आणि 3π/2 ला रेशो चेंज होतो. आणि म्हणून कंपॅरिझन करताना नेहमी फर्स्ट क्वाड्रंटशी कंपॅरिझन करायचं. का तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये रेशो जो आहे तो ऍज इट इज, म्हणजे साइन जे आहे ते ऍज इट इज राहतं, पॉझिटिव्ह सगळेच रेशो पॉझिटिव्ह आहे. म्हणून जेव्हा आपल्याला साइन पॉझिटिव्हच पाहिजे असेल तेव्हा रेशो कंपॅरिझन कुणाशी करायचं हे महत्वाचं आहे. π/2 शी जर कंपॅरिझन केलं तर π/2 मायनस थिटा, आणि मग आपल्याला ह्या टर्मची व्हॅल्यू काय लिहिता येईल, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक आन्सर, आणि टर्म आन्सर काय मिळेल आपल्याला, π/2 मायनस थिटा. हे आपला आन्सर असेल. हे कधी आन्सर असेल, जेव्हा साइन इन्व्हर्स बाहेर आणि कॉस इन्व्हर्स आतमध्ये. आता जर उलटी टर्म असेल, लॉजिक हेच लावायचंय आणि फॉर्म्युले अलाइड अँगलचेच यूज करून सिम्प्लिफिकेशन करायचंय. हे जर नाही कळालं ना तर मग तुम्हाला पाठ केल्याशिवाय पर्याय नाही, पाठच करावं लागेल तुम्हाला. व्हॅल्यू कशी असेल, कॉस इन्व्हर्स ऑफ साइन ऑफ थिटा असं जरी असेल तरी हा रेशो नकोय मला त्याच्याऐवजी काय पाहिजे, रेशो कॉसचा पाहिजे. आणि कॉसचा रेशो कधी चेंज होतो, जेव्हा तो π/2, म्हणजे रेशो कंपॅरिझन कुणाशी करायचं, रेशो कंपॅरिझन π/2 मायनस थिटा ह्या टर्मशी करायचं. परत ट्रिग्नोमेट्री, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक आन्सर, आणि आन्सर काय मिळेल आपल्याला, π/2 मायनस थिटा. हे जसे 2 लिहिलेले आहेत. सिमिलर वेनी टॅनचं पण आपण लिहू शकतो, टॅन इन्व्हर्स ऑफ कॉट ऑफ थिटा. ही व्हॅल्यू जी आहे ती मला टॅन इन्व्हर्स ऑफ टॅनच्या फॉर्म मध्ये पाहिजे. रेशो पहिल्यांदा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये π/2 ला रेशो चेंज होतो म्हणून त्याच्याशीच कंपॅरिझन करायचं. परत आन्सर काय येणार याचा, π/2 मायनस थिटा. हे जर ऑब्झर्व केलं तर ह्याचं सेम आन्सर आहे, π/2 मायनस थिटा. असंच सेकचं करा किंवा सेक इन्व्हर्स कोसेक थिटा अशी जर टर्म असेल, सेक आणि कोसेकचं कॉम्बिनेशन लक्षात घ्यायचं. सेक इन्व्हर्स ऑफ सेक ऑफ π/2 मायनस थिटा आपल्याला पाहिजे. परत इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री गेट कॅन्सल, आणि ही टर्म अशी आहे. सिमिलर वेनी कोसेक साठी करून बघा. हे जे टर्म्स आहेत त्या उलट्या सुलट्या कशाही असल्या तरी फर्स्ट क्वाड्रंटशी कंपॅरिझन करायचं, π/2 ला रेशो चेंज म्हणायचं आणि त्याचा यूज करून
पहिल्यांदा अलाइड अँगलचा यूज करायचा आणि मग नंतर ह्या फॉर्म्युल्यानुसार ती जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला रिराईट करता येते. हे खूप बेसिक आहे फॉर्म्युले अलाइड अँगलचे, जे मागच्या वर्षी पण बघितले होते आपण. तेच परत इथे यूज करायचे आणि तेच प्रॉब्लेम मध्ये सुद्धा यूज करायचे. त्यामुळे ह्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवा. ट्रिग्नॉमेट्रीमध्ये इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रीमध्ये ट्रिग्नॉमेट्री किंवा ट्रिग्नॉमेट्रीमध्ये इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्री वाईस वर्सा जरी असेल तरीही फॉर्म्युले हे यूज करताना याच पद्धतीने यूज झाले पाहिजे. नंतरची जी कन्सेप्ट आहे ती इन्व्हर्स ऑफ इन्व्हर्स. आपल्याला माहिती आहे साईनचा रेसिप्रोकल कोसेक आहे, कॉसचा रेसिप्रोकल सेक आहे, टॅनचा रेसिप्रोकल कॉट आहे. हे रेसिप्रोकल जे फॉर्म आहे ते इन्व्हर्सच्या फॉर्म मध्ये आपल्याला सुद्धा लिहिता येतात. म्हणजे साइन इन्व्हर्स एक्स ही जर सिंगल टर्म असेल तर ह्या सिंगल टर्मला मला कोसेकच्या फॉर्म मध्ये लिहिता येतं. ते लिहिण्याची मेथड काय? कोसेक इन्व्हर्स ऑफ 1/x, एक्सचा रेसिप्रोकल फॉर्म. कारण साईनचा रेसिप्रोकल कोसेक आहे म्हणून अँगलला सुद्धा रेसिप्रोकल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. सिमिलर वेनी कॉस इन्व्हर्स व्हॅल्यू कशी लिहिता येईल आपल्याला? सेक इन्व्हर्स ऑफ 1/x अशी लिहायची. टॅन इन्व्हर्स एक्स लिहिता कशी येईल आपल्याला? कॉट इन्व्हर्स 1/x. हे अशा पद्धतीने पण लिहिता येतं. याचा दुसरा जो फॉर्म आहे, दुसरा फॉर्म तो कसा येईल? कोसेक इन्व्हर्स ऑफ एक्स जर असेल तर ह्याला लिहायचं कसं? साइन इन्व्हर्स ऑफ 1/x. त्याचा रेसिप्रोकल 1/x. सिमिलर वेनी सेक इन्व्हर्स एक्स रेसिप्रोकल कसा येईल? कॉस इन्व्हर्स 1/x. आणि इथे कॉट इन्व्हर्स एक्स घेतला तर टर्म येईल टॅन इन्व्हर्स 1/x. टर्म एकमेकांच्या रेसिप्रोकल फॉर्म मध्ये असल्यामुळे त्याच्या ज्या अँगल्स आहेत त्या लिहिताना रेसिप्रोकल फॉर्म मध्ये इंडिकेट करायच्या आणि तेच आपलं आन्सरचं सिम्प्लिफिकेशन असेल. आणि ह्या सिम्प्लिफिकेशनचा यूज करायचा आहे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये. आपण आतापर्यंत 4 प्रकारचे फॉर्म्युलेज बघितले. पहिल्यांदा इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रीचे जे आपण इन्व्हर्स डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे बघितले होते तेच बघितले. त्याच्यानंतर आपण कंपोजिटचे फॉर्म्युले बघितले. सेम टर्म असेल अपोजिट व्हॅल्यू साइन इन्व्हर्स साइन एक्स किंवा कॉस इन्व्हर्स कॉस एक्स. अपोजिट इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्री आणि ट्रिग्नॉमेट्री एकमेकांच्या शेजारी असेल तर ती टर्म कॅन्सल होते, फक्त अँगल शिल्लक राहतो. नंतर हे अलाइड अँगलशी रिलेटेड बघितले. याच्यामध्ये मात्र फरक आहे की जी ट्रिग्नॉमेट्री आतमध्ये असते ती ट्रिग्नॉमेट्री अपोजिट अलाइड अँगलच्या फॉर्म मधली ट्रिग्नॉमेट्री असते, जिला आपण अलाइड अँगलचा जो फॉर्म्युला आहे तो यूज करून सिम्प्लिफाय करू शकतो. नंतरची टर्म आपण बघितली रेसिप्रोकल फॉर्म. त्याला म्हणायचं रेसिप्रोकल फॉर्म ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. हे रेसिप्रोकल फॉर्म एकमेकांचे लक्षात आहेतच आपल्याला. साइनचा रेसिप्रोकल असतो कोसेक, कॉसचा असतो सेक, तसंच टॅनचा असतो कॉट. तेच रेसिप्रोकल फॉर्म जर असेल तर त्याच्या अँगल व्हॅल्यू कशा बदलतात हे लक्षात आलं की हे फॉर्म्युले कायमस्वरूपी लक्षात ठेवायला इझी आहे. नंतरचा जो सेट आहे तो आहे कॉम्बिनेशन. बघा साइन इन्व्हर्स आणि कॉस इन्व्हर्स, तसंच टॅन इन्व्हर्स कॉट इन्व्हर्स, नंतर सेक इन्व्हर्स प्लस कोसेक इन्व्हर्स एक्स. परत कॉम्बिनेशन साइन इन्व्हर्स कॉस इन्व्हर्स टॅन कॉट इन्व्हर्स सेक इन्व्हर्स कोसेक इन्व्हर्स. अशा फॉर्म मध्ये फक्त ऍडिशनच असेल 2 टर्म मध्ये तर ह्या सर्वांचा आन्सर एकसारखंच येतं. π/2 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 90 डिग्री. कारण आपल्याला माहिती आहे रेशो चेंज होतो 90 डिग्रीला, व्हॅल्यू जी आहे ती बदलते. अलाइड अँगलचीच कन्सेप्ट आहे, फक्त ह्याचं डिस्क्रिप्शन जे आहे ते 11वीत आहे, 12वीत त्याचं डिस्क्रिप्शन नाहीये कारण हे फॉर्म्युले आपल्याला पाठच करायचे. व्हॅल्यू लक्षात घ्यायची, कॉम्बिनेशन कसं आहे हे लक्षात घ्यायचं. साइन इन्व्हर्स कॉस इन्व्हर्स टॅन इन्व्हर्स कॉट इन्व्हर्स सेक इन्व्हर्स कोसेक इन्व्हर्स. अँगल फंक्शनच्या फॉर्म मध्ये जरी असला, फंक्शनच्या फॉर्म मध्ये म्हणजे f ऑफ एक्स मध्ये जरी असला तरीही
त्या टर्मची अँगल व्हॅल्यू कशी असली पाहिजे, सेम असली पाहिजे. जर अँगलला अँगल सेम असेल तर ह्या टर्मची ऍडिशन किती लिहायची आपल्याला, डायरेक्ट π/2. मात्र अँगल बघितला पाहिजे, जे ही टर्म जी आहे तशीच इथे टर्म असेल तरच ह्या दोन्ही टर्मला मिळून आपल्याला आन्सर लिहिता येतं π/2. हे लक्षात घ्यायचं आणि त्यानुसार आपल्याला प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह करायचे. पुढे अजून एक कन्सेप्ट आहे की ज्याला आपण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये ऍक्च्युली ही कन्सेप्ट आहे की व्हॅल्यू जी आहे ती tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y अशा जर फॉर्म मध्ये असेल तर ह्या टर्मचा आन्सर काय येतं, tan इनवर्स x प्लस y अपॉन 1 मायनस x इंटू y. ही जी टर्म आहे ती सॉल्व्ह केलेली आपला बेसिक फॉर्म्युला ए बी चा जर आठवत असेल तर त्याच फॉर्म्युल्यावरून ही टर्म सॉल्व्ह केलेली आहे. आणि ह्याचं जे सोल्युशन आहे ते आपण बघितलंय इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. हे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पेपर 1 चा जो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चॅप्टर होता त्याच्यामध्ये हे झालेलं आहे. आणि हे जर त्यावेळेस लक्षात नसेल तर आता तुम्हाला ते पाठच करावं लागेल आणि त्या पद्धतीने सोल्युशन सॉल्व्ह करावं लागेल. फॉर्म्युला हा जसा आहे, इथे जर मायनस साइन असेल म्हणजे आपल्याला ए मायनस बी चा माहिती आहे, जर इथे मायनस साइन असेल तर इथे अपोजिट टर्म्स असतात. म्हणजे tan इनवर्स x मायनस tan इनवर्स y अशी जर टर्म असेल तर त्याचा आन्सर येतं tan इनवर्स x मायनस y अपॉन 1 प्लस xy. या पद्धतीने हे जे फॉर्म्युलेज आहेत ते कायमस्वरूपी लक्षात ठेवायचे. ह्या फॉर्म्युल्यांचा यूज करून, आणि अजून एक मेथड आहे ज्याला सबस्टिट्यूशन मेथड म्हणतात. या सबस्टिट्यूशन मेथडचा यूज करून आपल्याला जे पुढचे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीचे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करायचे. फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात आल्याशिवाय जे टाइप्स आहेत ते 5 टाइप्स मध्ये इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री डिवाइड झालेली आहे. आणि 5ही टाइप्सला ओळखता येणं ना ते खूप स्किलफुल जॉब आहे. कारण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री मध्ये जेव्हा प्रॉब्लेम गिवन असतो इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीचा तेव्हा सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित बघायच्या की काय करता येऊ शकतं. कारण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री मध्ये 5 जे वेगवेगळे टाइप्स आहेत त्यांच्याशी रिलेटेड आपण जे पुढच्या कन्सेप्ट आहेत किंवा पुढचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करणार आहोत. या सगळ्याचा मेळ घालून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. सर्वात अवघड किंवा सर्वात मी म्हणू शकते की थोडंसं डिफिकल्ट जॉब आहे हा की डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री फाइंड आउट करणं. हा जर तुम्हाला जमला ना तर अजिबात मग काहीच अवघड नाही वाटत. इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीचे पार्टच जमणं डेरिव्हेटिव्ह मध्ये सगळ्यात थोडंसं बऱ्याच मुलांना अवघड जातं. त्याच्यावर जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर साहजिकच आहे त्याचा यूज करून तुम्हाला सर्व जे प्रॉब्लेम्स आहेत पुढचे तेही सॉल्व्ह करता येईल. त्यामुळे सबस्टिट्यूशन मेथड पण आहे, पण ते मी त्यावेळेस सांगेल ज्यावेळेस आपण सबस्टिट्यूशन करू ना त्यावेळेसच हे तुम्हाला सांगेल. हे बेसिक पाठ करून ठेवा, लिहून ठेवा. पुस्तकात पण हे सगळे फॉर्म्युले एका सेटमध्ये एका टेबलच्या फॉर्म मध्ये दिलेले आहेत. ते टेबलचे फॉर्म जरी बघितले तरी चालतील. साईन्स व्यवस्थित बघा, प्लस कधी मायनस कधी, व्हॅल्यू व्यवस्थित बघा की कशा पद्धतीने असतात. हे ऑब्झर्वेशन चांगलं असलं पाहिजे. कधी आपण कसला फॉर्म्युला यूज करणार आहोत हे व्यवस्थित पाठ जर असेल ना तर सगळं काही सोपं जातं. हे जर पाठ नसेल ना किंवा समजलं नसेल ना तर मग थोडीसं अवघड आहे. यातलं हे जे आहे ते बऱ्याच जणांना लक्षात येत नाही, पण जर अलाइड अँगलची कन्सेप्ट लक्षात असेल तर हे ऍज इट इज तुम्ही लक्षात ठेवू शकता की रेशो चेंज कधी होतो, रेशो ऍज इट इज कधी राहतो, साइन वाईज चेंजेस कधी होतात हे लक्षात घ्यायचं. आणि त्यानुसार पूर्ण जो चॅप्टर आहे त्याच्यामधला इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीचा जो पार्ट आहे तो आता आपण बेसिक फक्त फॉर्म्युले बघितले. पुढच्या वेळेस आपण डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आणि सबस्टिट्यूशन मेथड कशी यूज करायची हे त्यावेळेस आपण प्रॉब्लेम मध्येच बघू.